श्री स्वामी समर्थ। तर बघा, गुढीपाडव्याला आपण सोनं चांदी खरेदी करत असतो। तर ह्या सोने चांदीपेक्षाही मौल्यवान अशा कोणत्या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहे की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता नांदेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत। तर बघा, गुढीपाडवा ह्या वर्षीचा गुढीपाडवा हा 19 मार्च गुरुवारी रोजी आलेला आहे। आता गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकीचा एक पूर्ण मुहूर्त असतो। आता ह्या दिवशी आपण जे काही सगळे शुभ कामं आहेत तर त्यांना सुरुवात करतो। म्हणजे तुमचं घर खरेदी करणं असू द्या किंवा मग जमिनीचा व्यवहार असू द्या, त्याच्यानंतर गाडी खरेदी करणं असू द्या किंवा इतर कोणत्याही गोष्टी असू द्या, तर तुम्ही ज्या काही शुभ गोष्टी आहेत ना, अगदी डोळे झाकून ह्या दिवशी म्हणजे ही कामे लोक करतात। आणि ह्याच दिवशी बघा, खूप जण सोनं चांदी खरेदी करायला पण खूप महत्त्व देतात। पण मग आत्ताची कंडिशन काय आहे की जे काही सर्वसामान्य लोक आहेत तर त्यांना सोनं चांदी खरेदी करणं हे शक्य आहे का? तर अजिबात नाही। कारण की सोन्याचे भाव हे अगदी गगनाला भिडलेले आहेत। तर त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे अगदी 1 ग्रॅम सोनं जरी घ्यायचं म्हटलं तरी मोठं कठीण होऊन जातं। आणि ज्याची ऐपत आहे ना, तर त्यांनी नक्की ह्या दिवशी सोनं चांदी ही खरेदी करावं, हे खूप शुभ असतं। आता बघा की जर सोनं चांदी खरेदी करायचं नाही तर मग काय खरेदी करायचं की ज्याच्याने आपल्याला भरपूर असा लाभ मिळणार आहे, तर आपण तेच बघूया। पाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये, आता बघा की खूप जणांच्या देवघरामध्ये काही मूर्त्या नसतात। गणपतीची, बाळकृष्ण किंवा लक्ष्मी असेल, अन्नपूर्णा माता असेल, तर ह्या ज्या काही मूर्त्या असतात ना, तर त्या मूर्त्या ह्या नसतात। तर तुम्ही ह्या दिवशी याच्यापैकी कोणतीही एखादी मूर्ती पण ह्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता। म्हणजे तुम्ही पितळेची खरेदी करा किंवा तांब्याची खरेदी करा, पंचधातूची खरेदी करा किंवा मग चांदीची खरेदी करा। तुम्ही कोणत्याही प्रकारची ह्या दिवशी मूर्ती ही खरेदी करू शकता। आता त्याच्यानंतर बघा की आपण देवघरामध्ये जो काही कलश भरून ठेवतो, तर आता खूप जणांच्या घरी तो सुद्धा तांब्याचा तांब्या नसतो, तर स्टीलच्या तांब्यामध्ये भरून ठेवतात। तर तुम्ही तो तांब्या देखील खरेदी करू शकता। आता दुसरं म्हणजे काय की आता तुमच्याकडून हे काही म्हणजे होणार नसेल, तर साधं जे काही आपले देवांचे वस्त्र असतात ते वस्त्र किंवा मग फेटा किंवा मग बघा, आपण देवघरामध्ये जे लाल कलरचं वस्त्र अंथरतो तर ते वस्त्र देखील तुम्ही खरेदी करू शकता। या तितक्याच आपण म्हणतो ना, तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आता दुसरं काय की आपल्या घरामध्ये बघा की टाक नसतात, काहींच्या घरामध्ये टाक नसतात, तर तुम्ही ते टाक सुद्धा ह्या दिवशी खरेदी करू शकतात। आता दुसरं म्हणजे काय की यंत्र, श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल, तर हे जे काही यंत्र असेल ना, तर हे यंत्र सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता। पण यंत्र खरेदी करताना आपल्याला जरा विचार करायचा आहे। का बरं? जर ह्या यंत्रांवर तुम्ही सेवा करणार असाल, तुमच्याकडून याची सेवा होणार असेल, तर तुम्ही हे यंत्र खरेदी करायचे आहे। विनाकारण कसं असतं की खूप साऱ्या वस्तू घ्यायच्या आणि देवाऱ्यामध्ये त्याची गर्दी करायची, तर बघा याला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही। विनाकारण देवाऱ्यामध्ये आपल्याला गर्दी करायची नाही। त्याच्यानंतर बघा की गजलक्ष्मी, आता गजलक्ष्मी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत। तर ह्या सुद्धा तुम्ही अगदी छोट्याशा का होत नाही, ह्या सुद्धा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करू शकता। आता दुसरं काय की ग्रंथ, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रंथ। खूप साऱ्या ज्ञानाचा भंडार, खूप सारं याच्यातून आपल्याला ज्ञान मिळतं। तर तुम्ही ह्या दिवशी तुमचा जो काही आवडीचा ग्रंथ आहे किंवा तुम्ही एखादा ग्रंथ वाचलेला नाही, तो ग्रंथ सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता ह्या दिवशी। याच्या इतकं पण चांगलं काम दुसरं कोणतंच नाही। तर तुम्ही ग्रंथ पण ह्या दिवशी खरेदी करू शकता। आणि बघा, दुसऱ्या अशा काही गोष्टी आहेत का त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। तर त्या गोष्टी कोणत्या? तर तुम्ही साजूक तूप असतं तर ते साजूक तूप खरेदी करू शकता। त्याच्यानंतर धने खरेदी करू शकता। धने सुद्धा आपण म्हणतो ना, धने तर आपण लक्ष्मीचं प्रतीक मानतो। धने आणि गूळ सुद्धा तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता। आणि त्याच्यानंतर तुम्ही लवंग, कापूर ह्या गोष्टी पण खरेदी करू शकता। संध्याकाळी आपल्याला लवंग आणि कापूर हे आपल्या दारामध्ये जाळायचं असतं थोडंसं, किंवा तुम्ही देवाऱ्यासमोर पण थोडंसं लवंग आणि कापूर हे प्रज्वलित करू शकता। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या कवड्या, तर तुम्ही ह्या कवड्या 5 किंवा मग 7 कवड्या ह्या सुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात। ही गोष्ट सुद्धा खूप महत्त्वाची असते। तर बघा की अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप चांगला म्हणजे अनुभव देणाऱ्या गोष्टी आहेत। म्हणजे आपण जर याच्यावर सेवा केली तर याच्याने खूप चांगली प्रचिती आपल्याला येते।
खूप चांगले अनुभव आपल्याला येतात। तर की प्रत्येकजण सोनं चांदी तर खरेदी नाही करू शकत, पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या अगदी आपण म्हणतो ना 200-300 रुपयामध्ये, 500 रुपयापर्यंत किंवा अगदी 10-20 रुपयांच्या गोष्टी आहेत, तर ह्या आरामशीर प्रत्येकजण खरेदी करू शकतो। आणि बघा की याच्याने जे काही समाधान आहे ना, म्हणजे जेव्हा आपण याच्यावर घरामध्ये सेवा करतो, जेव्हा तो सकारात्मक गोष्टींचा ओहरा आपल्या घरामध्ये वाढतो, तर खूप मनाला प्रसन्न वाटतं। म्हणजे सोनं चांदीपेक्षा सुद्धा आहे ना, जी काही मनाची प्रसन्नता असते, जे काही घरातलं सात्विक वातावरण असतं, हे खूप आनंद देणारं असतं आणि खूप महत्त्वाचं असतं। म्हणजे अगदी कितीही पैशांनी ह्या गोष्टी विकत घेता येत नाही, तर त्याच्यामुळे आवर्जून आपल्याला ह्या गोष्टी खरेदी करायच्याच आहेत। आणि जर तुमच्याकडे ह्या गोष्टी असेल, तर त्याच्यावर आपल्याला सेवा करायची आहे। तर बघा की छोटीशीच माहिती होती, ती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ।